तिकडे चंद्रपूर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। प्रदेशाध्यक्षांच्या आदेशासमोर अखेर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना झुकावं लागलं असून प्रतिभा धानोरकर यांनी बाजी मारली आहे। तर चंद्रपूर महानगरपालिकेसाठी अखेर काँग्रेसचा अखंड गट नोंदवण्यात आलाय। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माहिती दिली आहे की एकूण 27 नगरसेवक सोबत आहेत, मात्र प्रक्रियेमध्ये एक पेच निर्माण झालाय। 13 नगरसेवकांची पडताळणी पूर्ण झाली असली तरी विजय वडेट्टीवार गटाच्या 14 नगरसेवकांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे। दरम्यान सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे या 14 नगरसेवकांची पडताळणी रखडली आहे। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा 27 जानेवारीकडे लागल्या आहेत, तेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होईल। तोपर्यंत चंद्रपूरच्या राजकारणामधला हा सस्पेन्स मात्र कायम राहील। पक्ष आदेशानुसार ज्या पद्धतीनं माननीय प्रांताध्यक्षांना सांगितलं त्या पद्धतीनं असं ठरलं होतं की गटनेता हा प्रदेशाध्यक्ष देणार, महापौर हा माझा होणार आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे आदरणीय विजूभाऊ यांचा होणार। त्यानुसारच सगळं ठरल्यानंतर या गोष्टी आता वेळेवरती त्यांनी गटनेत्याची मागणी केली, पण गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला। नेमकी मागणी काय आहे? गटनेता तुमच्याकडे जास्त लोक असल्यामुळे तुमचा व्हावा की त्या गटाचा व्हावा, तुमची नेमकी मागणी? नाही, आमची मागणी आहे की दोघांनी जो प्रदेश अध्यक्षाचे जे आदेश असते तेच लोक जर पाळत नशील तर येणाऱ्या काळामध्ये कोण कार्यकर्ता काँग्रेस पक्षाचा आदेश मांडणार? खासदार मॅडमने 13 लोकांना आणून जे अल्पमतात आहेत त्यांना आणून इथं गटाची स्थापना केली, म्हणून आम्ही जे बहुमतात आहेत 14 लोक त्यांनी इथं येऊन कमिशन मॅडमला कंप्लेंट केली आहे की आम्ही बहुमत मध्ये आहोत, आमचा गटनेता झाला पाहिजे आणि ते जे 13 लोकांचे गटनेता ते त्याला कॅन्सल करा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।